सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक भरती 2026 अतिमहत्त्वाचे प्रश्न. सराव प्रश्नपत्रिका भाग 2 IBPS आधारित प्रश्न. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमधलं सखोल विश्लेषण. चला पाहूया संपूर्ण डिटेल आपल्या या चॅनलवरती. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा KBS स्पर्धा विश्व या यूट्यूब चॅनलला. चला पाहूया ही प्रश्नपत्रिका. जिल्हा बँकेचे आपण क्वेश्चन आन्सर सिरीज चालू केलेली आहे. प्रश्नपत्रिकांचा सराव सिरीज चालू केलेला आहे. त्याच्यातला हा दुसरा भाग आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था, सहकार हा विषय 20 मार्काला आहे. सो सहकारी संस्था कायदा याच्यावरती कोऑपरेटिव्ह ॲक्टवरती रूलवरती तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत. IBPS पॅटर्नमध्ये आहेत. चला तर आपण इन डिटेलमध्ये 1 बाय 1 सगळे प्रश्न पाहूया. ठीक आहे. पहिला प्रश्न आहे बघा, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? या ठिकाणी तुम्हाला 4 ऑप्शन दिसत आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B 1960. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा हा 1960 ला मंजूर झालेला आहे मित्रांनो. 2 नंबरचा प्रश्न बघा, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 ची प्रत्यक्ष अंमलबजावणी कोणत्या तारखेपासून लागू करण्यात आली? तर हा प्रत्यक्ष अंमलात कधी आला? 1961 ला आलेला आहे मित्रांनो. पर्याय क्रमांक B 26 जानेवारी 1961 ला हा कायदा अंमलबजावणीस आला. पण कायदा कधीचा आहे? 1960 चा आहे. सो अंमलबजावणी 1962 ला, माफ करा 26 जानेवारी 1962 ला झालेली आहे. पर्याय क्रमांक C हे याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघा, सहकारी संस्थेची नोंदणी करण्यासाठी कमीत कमी किती वेगवेगळ्या कुटुंबातील व्यक्तींची आवश्यकता असते? तर सहकारी संस्थेची नोंदणी करण्यासाठी कमीत कमी वेगवेगळ्या कुटुंबातल्या 10 व्यक्तींची आवश्यकता असते. पर्याय क्रमांक B हे याचं योग्य उत्तर आहे, 10 व्यक्ती. पुढचा प्रश्न पाहूया बघा, सहकारी संस्थेचा कारभार कोणत्या तत्वावर चालतो? एक व्यक्ती एक मत किंवा एक व्यक्ती एक सभासद अशा प्रकारच्या तत्वावर सहकारी संस्थेचा कारभार चालतो मित्रांनो. 4 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B एक व्यक्ती एक मत. ठीक आहे. 5 नंबरचा प्रश्न बघा, महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यानुसार संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आर्थिक वर्ष संपल्यानंतर किती महिन्यांच्या आत घेणे बंधनकारक आहे? आर्थिक वर्ष संपल्यानंतर किती महिन्यामध्ये घ्यायची असते? 6 महिन्याच्या आतमध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा घ्यावी लागते मित्रांनो सहकारी संस्थेची. 6 नंबरचा प्रश्न बघा, सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठी अर्ज मिळाल्यापासून निबंधकाने किती दिवसांच्या आत निर्णय घेणे आवश्यक आहे? संस्थेची नोंदणी ज्यावेळी करतो आपण, तो अर्ज मिळाल्यापासून जो निबंधक आहे त्याने किती दिवसांच्या आत निर्णय घेणे बंधनकारक असते? 90 दिवसांच्या आतमध्ये, म्हणजे साधारणतः 3 महिन्याच्या आतमध्ये त्यांनी निर्णय घ्यायचा असतो. पुढील प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे सहकारी संस्था या विषयाचा समावेश मूलभूत हक्कांमध्ये करण्यात आलेला आहे मित्रांनो? कलम 19 या ठिकाणी दिलेला आहे. 19 मध्ये करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये 97वी घटनादुरुस्ती कायदा 2002 या ठिकाणी आपल्याला माहिती आहे. यानुसार राज्यघटनामध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि सहकारी संस्था या विषयाचा समावेश मूलभूत हक्कांमध्ये करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया, सहकारी संस्थेच्या निवडून आलेल्या संचालक मंडळाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? आता सहकारी संस्थेचे जे संचालक असतात ते निवडून आलेले असतात आणि त्यांचा कार्यकाळ असतो मित्रांनो 5 वर्ष. जसा बाकीच्यांचा असतो तसाच यांचा सुद्धा 5 वर्ष असतो. पर्याय क्रमांक B हे याचं योग्य उत्तर होईल. प्रश्न पुढचा बघा, सहकारी संस्थेच्या निवडून आलेल्या नवीन संचालक मंडळाची पहिली सभा बोलवण्याचा अधिकार कोणाला असतो? अर्थातच जिल्हा उपनिबंधक, DDR किंवा प्राधिकृत अधिकारी जे असतात त्यांचा हा अधिकार असतो. ना संस्थेच्या सचिवाचा असतो, ना संस्थेच्या अध्यक्षाचा असतो, ना बँकेच्या मॅनेजरचा असतो. जिल्हा उपनिबंधक जे असतात किंवा प्राधिकृत अधिकारी जे असतात त्यांचा सहकारी संस्थेच्या निवडून आलेल्या नवीन संचालक मंडळाची पहिली सभा बोलवण्याचा अधिकार असतो. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 मधील कोणते कलम सहकारी संस्थेच्या नोंदणीशी संबंधित आहे? सहकारी संस्थाची जी नोंदणी आहे, ज्याला 90 दिवसांचा कालावधी आहे, ठीक आहे, तर त्याचं कलम कोणतं आहे? तर कलम 6 हे आहे. कायदा 1960चा आहे, त्याचं कलम 6 अन्वये तुम्हाला सहकारी संस्थेच्या नोंदणीशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न बघा, सहकारी संस्थेला आपल्या निव्वळ नफ्यापैकी किती टक्के रक्कम राखीव निधीमध्ये म्हणजे रिझर्व्ह फंड म्हणून ठेवणे कायद्यानुसार सक्तीचं करण्यात आलेलं आहे? तर 25%. कुठलीही सहकारी संस्था असेल तर 25% नेट प्रॉफिट मधला हिस्सा रिझर्व्ह ठेवते, परत काही अडचण आली तर त्याच्यामधले ते पैसे वापरायला. ठीक आहे. आता पर्याय क्रमांक C हे याचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, सहकारी संस्थेच्या सर्वोच्च अधिकार कोणत्या सभेला किंवा मंडळाला असतात? तर सहकारी संस्थेचे सर्वोच्च अधिकार हे वार्षिक सर्वसाधारण सभा जी असते जनरल बॉडी त्या सभेला किंवा त्या मंडळाला असतात.
पर्याय क्रमांक बी हे याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न बघा. सहकारी संस्थेचा हिशोब तपासणीसाठी म्हणजे जे ऑडिट आहे त्या सहकारी संस्थेच्या ऑडिट पॅनेलवरील ऑडिटरची नियुक्ती करण्याचा अधिकार कोणाला आहे? याचा सुद्धा ऑडिट करण्याचा अधिकार किंवा ऑडिट नेमण्याचा अधिकार सर्वसाधारण सभा जनरल बॉडी मीटिंगमध्ये ठरतं ते. ठीक आहे. सो पर्याय क्रमांक सी हे याचं योग्य उत्तर आहे. 14वा प्रश्न बघा. महाराष्ट्र सहकारी संस्था नियम कायदा वेगळा 1960चा तो लागू झाला 26 जानेवारी 1962ला आणि महाराष्ट्रामध्ये सहकारी संस्था जो नियम आहे तो 1961ला तयार करण्यात आलेला आहे मित्रांनो. ठीक आहे. पर्याय क्रमांक बी हे याचं योग्य उत्तर आहे 1961. क्वेश्चन नंबर 15 बघा. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुका घेण्याची मुख्य जबाबदारी कोणाची असते? तर महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण जे आहे यांची ही मुख्य जबाबदारी असते की जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका आणि ज्या की आता चालू आहेत. पर्याय क्रमांक बी हे याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण. प्रश्न क्रमांक 16 बघा. सहकारी संस्थेचा रोजकिर्द जे आहे किंवा खातेवही आहे आणि इतर कायदेशीर दप्तरे सांभाळण्याची मुख्य जबाबदारी कोणाची असते? तर ही सचिवांची असते. सेक्रेटरी ज्याला म्हणतो आपण, मुख्य कार्यकारी अधिकारी असतात, त्यांची ही जबाबदारी असते की रोजकिर्द, खातेवही किंवा इतर कायदेशीर दप्तरे सांभाळायची. पुढचा प्रश्न बघा. 17 नंबरचा प्रश्न आहे. निबंधकाने एखाद्या सहकारी संस्थेची नोंदणी रद्द केल्यास त्या प्रक्रियेला काय म्हणतात? जर समजा एखाद्या सहकारी संस्थेची नोंदणी म्हणजे रजिस्ट्रार ज्याला म्हणतो आपण, निबंधक म्हणतो, त्याने जर रद्द केली तर त्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर विसर्जन म्हणतात. लिक्विडेशन किंवा कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन असं म्हणतात, विसर्जन म्हणतात सरळ सरळ. ठीक आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे बघा. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार क्रियाशील सभासद होण्यासाठी सलग वर्षात किमान एक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहणे आवश्यक आहे. म्हणजे किती वर्ष? तर 5 वर्ष मित्रांनो. ठीक आहे. सलग किती वर्षात किमान एका सर्वसाधारण सभेला? तर 5 वर्षात एकदा तर एका सर्वसाधारण सभेला तो हजर राहिला पाहिजे. अशाच नवनवीन अपडेटसाठी, नवनवीन व्हिडिओजसाठी आणि DCCच्या बँकेच्या सिरीजसाठी आपल्या चॅनल सोबत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुढील व्हिडिओ उद्या.